हॅलो, नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत. अतिशय खमंग होणारे हे सांडगे, ह्याची भाजीही खूप छान लागते आणि हे सांडगे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. ज्यावेळी भाजीला काही नसेल त्यावेळी ह्या खमंग सांडग्याची भाजी तुम्ही बनवू शकता. बघू शकताय किती छान सांडगे झालेले आहेत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी इथं 1 वाटी मी मटकीची डाळ घेतली आहे. आता ज्या वाटीने तुम्ही मोजून घेणार आहात तीच वाटी सर्व डाळींसाठी आपल्याला वापरायची आहे. तर 1 वाटी मटकीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, उडदाची डाळ 1 वाटी, आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. इथे सर्व डाळी मी समप्रमाणात घेतल्या आहेत. आता ह्या सर्व डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व डाळी मिक्स केल्यानंतर आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्याने ह्या डाळी आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. ह्या डाळी स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आता इथं मी कमी प्रमाणामध्ये डाळी घेतल्या होत्या, त्यामुळे घरच्या घरीच मिक्सरमध्ये हे पीठ मी बारीक करून घेतलं आहे. तर पीठ बारीक करताना काय करायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, जाडसर भरड ठेवायची आहे आपल्याला पिठाची. आता हे पीठ आपल्याला मळायचं आहे. तर मळण्यासाठी इथं काही आपण मसाले टाकणार आहोत. सोललेलं लसूण घेतलं आहे, 2 चमचे जिरे घेतले आहे, पाव चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण जे दळून घेतलेलं डाळी आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये जो आपण मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर हा मसाला आणि कोथिंबीर टाकली आहे. आता हे कोरडं असतानाच हाताने आपल्याला जो मसाला आणि कोथिंबीर घेतली आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मगच पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, मसाला व्यवस्थित सर्वत्र लागला जातो. आता हे पिठामध्ये जो मसाला होता तो व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळताना तुम्ही जेवढा कमी पाण्याचा वापर करू शकाल तेवढा कमी करायचा आहे. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे. बघू शकताय अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता एवढं पीठ मळण्यासाठी इथं मला अर्धा ग्लास पाणी लागलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 2 तासासाठी भिजत असंच ठेवायचं आहे. तर पीठ व्यवस्थित भिजलं आहे. आता आपल्याला याचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. आता इथं मी प्लेटमध्ये सांडगे तोडणार आहे. सांडगे तोडण्याआधी आपला हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीने सांडगे तोडायचे आहेत. पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की अगदी काटेरी असे सांडगे तोडले जातात आणि पटकनही तोडले जातात. आता इथं मी बारीक बारीक सांडगे तोडत आहे. एकदम छान पीठ भिजलं आहे, त्यामुळे सांडगेही खूप छान तोडले जात आहेत.
तुम्ही जर प्लेटवरती सांडगे घालणार नसेल तर तुम्ही पाटावरती किंवा प्लास्टिकच्या पेपरवरती हे सांडगे घालू शकता. हे मिक्स डाळीचे सांडगे खायला अतिशय टेस्टी लागतात आणि ह्याची भाजीही खूप छान लागते. अगदी वर्षभरासाठी हे सांडगे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर आता प्लेट व्यवस्थित भरली गेली आहे. ज्या ज्या ठिकाणी जागा शिल्लक वाटते तिथंही मी सांडगे तोडत आहे. सांडगे तोडून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला उन्हामध्ये सुकवायला ठेवायची आहे. अगदी दिवसभरामध्ये हे सांडगे व्यवस्थित सुकले जातात. तर अशा पद्धतीने सांडगे व्यवस्थित घालून झालेले आहेत आणि उरलेले सांडगे मी प्लास्टिकच्या शीटवरती घातलेले आहेत. आता हे उन्हामध्ये सुकवायला ठेवलं आहे. एका दिवसामध्ये हे सांडगे व्यवस्थित वाळले जातात, पण तरीही 2 दिवस परत ऊन दाखवायचं आहे, कारण आपण हे वर्षभरासाठी साठवणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित सुकवायचे आहेत. तर हे सांडगे मी 2 दिवस चांगले घट्ट उन्हामध्ये सुकवले आहेत आणि आपले खायला खूप टेस्टी असे सांडगे बनून तयार आहेत. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.